अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोरोना महामारीच्या काळात गारगोटी आगारातून मुरगुडसह विविध ग्रामीण मार्गांवर बंद करण्यात आलेल्या एसटी बस फेऱ्या अद्यापही सुरू न झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या सर्व एसटी फेऱ्या तात्काळ पूर्ववत कराव्यात या मागणीसाठी प्रवाशांच्या वतीने मुरगुड बस स्थानकाचे कंट्रोलर संजय भोसले यांना निवेदन देण्यात आले। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार कोरोना काळापूर्वी गारगोटी आगारातून मुरगुड, निपाणी, कापशी, हसूरवाडी आणि परिसरातील इतर गावांमध्ये नियमित बस फेऱ्या सुरू होत्या। मात्र लॉकडाऊनमध्ये बंद झालेल्या या फेऱ्या परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर आल्यानंतरही सुरू करण्यात आलेल्या नाहीत। याचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थी, नोकरदार महिला आणि यासोबतच ग्रामीण भागातील मजूर वर्गाला बसत आहे। सध्या सकाळी आणि संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी बसची सुविधा अपुरी असल्याने प्रवाशांना नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे। यामुळे ग्रामीण भागातील जनतेला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। तसेच दुर्गम आणि डोंगराळ भागातील नागरिकांचे दळणवळण पूर्णपणे कोलमडले असून तात्काळ वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदन स्वीकारताना बस स्थानक नियंत्रक संजय भोसले यांनी प्रवाशांच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवून यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। यावेळी नगरसेवक अनिल राऊत, रवींद्र शिंदे सर, बबन बारदेसकर, सर्जेराव भाट, ओमकार पोद्दार, धनंजय सूर्यवंशी, विनायक मेटकर, सुहास दरेकर, विजय कांबळे, राजू भोई, मनोज ढोबळे, युवराज ढेंगे, शेखर पवार यांच्यासह परिसरातील नागरिक व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।